बघा हे विद्यार्थी या ठिकाणी शेतकरी म्हटलं की त्याचा हत्यार म्हणजे नांगर या ठिकाणी लाकडीचा नांगर आहे ते बनवण्याचं काम म्हणजे शेतीला सुरुवात झाली माणसाच्या जीवनाला सुरुवात झाली माणूस त्या ठिकाणी शेती करू लागला आणि आपलं पहिलं हत्यार म्हणजे नांगर त्याने तयार केलं आणि तिथूनच माणसाचं जीवन सुखरूपपणे सुरळीतपणे व्हायला सुरुवात केलं हे यज्ञ बघा हे विद्यार्थी त्या नांगर संस्कृतीचा विकास होता माणसाची पावलं पुढे पुढे वाटचाल करू लागली रानटी अवस्थेतील माणसानं आपल्या स्थिर जीवनाला सुरुवात केली शेती करू लागला तो शेती करता करता त्याचं जीवन आणखीच गतिमान होत गेलं आणि मग या गतिमान जीवनामध्ये एक असा शोध लागला गेला आणि तो शोध म्हणजे त्याच्या आयुष्याला गती देणारा ठरला आणि तो शोध या ठिकाणी चाकाचा शोध आणि चाक हा माणसाच्या या नांगर संस्कृतीच्या विकासाचा मोठा हातभार ठरला अनेक प्रकारची कामं तो चाकाच्या माध्यमातून करू लागला आणि हे सुरुवातीला केलेलं चाक जागरूक होतं पण ज्यावेळी त्याला आर्याने केले आणि त्या आर्यांच्या सहाय्याने केलेलं चाक जीवनामध्ये गती देतं हे त्याच्या लक्षात आलं आणि मग त्याचा गतीचा वेग वाढत गेला आणि तशी तशी माणसाची प्रगती होत गेली आज आपण त्याच चाकाच्या जोरावर खूप मोठमोठ्या प्रकारची जी वाहनं आहेत म्हणजे माणूस जो आहे तो गतिमान झाला आणि त्याच्या स्थिर जीवनामध्ये आणखीच बदल होत गेला माझ्या ह्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी गतिमान चाकाचं प्रतीक म्हणून आपली जी संस्कृती आहे ती कुठेतरी टिकून ठेवली पाहिजे आणि ती टिकून ठेवण्यासाठी हे माझे जे विद्यार्थी आहेत या ठिकाणी प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमातून हे या ठिकाणी मानवी संस्कृतीचा जो अविभाज्य भाग म्हणून ज्याला आपण म्हणलं होतं की चाकाचा शोध तो या ठिकाणी त्यांनी या प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमातून दाखवलेला आहे अतिशय सुंदर असं हे नृत्य या ठिकाणी ब्रिटिशांची गुलामगिरी संपली 150 वर्षाच्या गुलामगिरीनंतर आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाला आणि या स्वातंत्र्याची गोड फळे टाकत असताना ज्या वीरांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं तो म्हणजे भारत देशाचा हा तिरंगा या ठिकाणी तयार करण्याचं काम भारत देशाचं झेंडा तयार करण्याचं काम माझे विद्यार्थी करत आहे आणि त्याच झेंडेला भारत मातेच्या रक्षणासाठी या ठिकाणी हा तिरंगा डौलाने घडवण्यासाठी माझे भारतीय नागरिक सदैव तयार असतात ही भारत माता सदैव खुश राहावी डोळ्यातून तिचा असूर होऊ नये म्हणूनच माझे प्रत्येक भारतीय प्रयत्न करीत असतात या ठिकाणी माझ्या विद्यार्थ्यांनी या प्रात्यक्षिकातून आपल्या भारताचा नकाशा तयार करण्याचे काम केलेलं आहे स्वातंत्र्य मिळाली स्वातंत्र्याची गोड फळे चाकत होतो आणि हा स्वातंत्र्याची गोड फळे चाकणारा हा भारतीय नागरिक एखाद्या फुलपत्राप्रमाणे सुंदरपणे तो विहार करू लागला या फुलावर त्या फुलाचा सुगंध चाकत
फुलपाखराचं दृश्य या ठिकाणी तयार करण्याचे काम माझे विद्यार्थी करत आहेत. मोकळ्या वातावरणामध्ये अगदी स्वतंत्रपणे बागडणारा हा फुलपाखरू या ठिकाणी बघा. आत्मयुगून संस्कृतीपासून जर सुरुवात केली तर आजच्या आधुनिक युगाकडे वाटचाल करत असताना हे स्वतंत्रपणे बागडणारं जे फुलपाखरू आहे म्हणजेच मानववृत्ती प्रतीक त्याला दिलेलं आहे. अतिशय मोठ्या आनंदाने हे विद्यार्थी संविधान दिनाचं औचित्य साधून प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी वेगळ्या प्रकारचे अतिशय उत्तम प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. एकता हे एकतेचं जे वर्तुळ आहे हे एकीचं फळ आपल्याला माहितीच आहे की जर आपल्यामध्ये एकजूट असेल एकी असेल तर आपण एकतेच्या जोरावर अनेक प्रकारच्या संकटांना सहजपणे सामोरं जाऊ शकतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे एकतेचं जे सर्कल आहे ते सर्कल या ठिकाणी तयार करण्याचे प्रात्यक्षिक हे विद्यार्थी करत आहेत. आपल्या देशासमोर असणारी अनेक प्रकारची आव्हानं त्या आव्हानांना सामोरे जाताना अनेक जे गंभीर प्रश्न निर्माण होतात ते प्रश्न सहजपणे हसत खेळत हे विद्यार्थी कसे भावी नागरिक म्हणून सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक प्रकारच्या संस्था निर्माण झाल्या. तसंच अशीच एक आपल्या रायगड जिल्ह्यातील नामांकित संस्था म्हणून आदर्श संस्था म्हणून जिचा उल्लेख केला जातो आणि ज्याच आदर्श संस्थेच्या शाखेमध्ये आज आपण शिक्षण घेत आहोत त्याच विद्यार्थ्यात आदर्श शिक्षण संस्थेचं केएस हे प्रतीक जे आहे कोकण एज्युकेशन सोसायटी त्या प्रत्येक अध्यक्षरातून के ई आणि एस असं हे अध्यक्षर घेऊन या ठिकाणी कोकण एज्युकेशन सोसायटीचं महत्त्व वर्णन करण्याचं काम हे माझे विद्यार्थी करत आहे. सगळं सुरुवात करता आपण अश्मयुगापासून जी सुरुवात झाली आपल्या जीवनाला आज आपण 21 शतकाच्या उंबरठ्यावर उभे आहोत आणि 2025 मध्ये आपण पदार्पण केलेला आहे. सर्वप्रथम सर्वांना या 2025च्या खूप
त्याला शुभेच्छा, नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा. आणि त्याच नवीन वर्षाचं हे प्रात्यक्षिक करण्याचं काम 2025 हे शाळा आपल्याला सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं कसं जावं याचाच संदेश देण्याचा प्रयत्न हे माझे विद्यार्थी या प्रात्यक्षिकातून करत आहेत. 2025 बघा आपल्या संविधानाला 75 आपलं जे संविधान आहे 75 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि त्याचं हे उत्तम प्रात्यक्षिक लेझीमच्या माध्यमातून हे कार्यक्रम सादर केले जाईल. आणि त्या 75 वर्षामध्ये जे पुष्पचक्र म्हणते त्याच्या भोवताली जे केलेलं आहे ते पुष्पचक्र म्हणजेच आपल्या रायगड जिल्ह्यातील सुपुत्र अलिबाग तालुक्यातील नारंगी नावाचं गाव आहे आणि त्या नारंगी गावामध्ये शहीद झालेले जे कांबळे आहेत त्यांना या ठिकाणी पुष्पचक्राच्या माध्यमातून मानवंदना देण्याचा हा प्रयत्न अल्पसा प्रयत्न जो आहे तो माझ्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी केलेला आहे. आपल्या भारत मातेचं रक्षण करण्यासाठी जे शहीद या ठिकाणी सीमेवर तैनात असतात, आपल्या परिवाराची पर्वा न करता सर्वस्व त्याग करून हे विद्यार्थी हे माझे भारतीय सैनिक आहेत ते अहोरात्र काम करत असतात. त्यांच्यासाठी ही मानवंदना